विटा शहरातील कराड रोड विवेकानंद नगर तलावाशेजारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास अचानक कापूर व पोती या गोदामाला अचानक आग लागल्याने आजूबाजूच्या त्या परिसरातील नागरिकांनी तातडीने विटा अग्निशमन दलाच्या जवानांना या संदर्भात माहिती दिली। विटा नगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। तोवर विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने साहेब सह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण सह पोलीस उपनिरीक्षक विश्वजित काळे हे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। तोवर आगीने रौद्ररूप धारण केलं। जवळपास सर्व यंत्रणा 5 वाजल्यापासून रात्री 7:40 आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत होते। आज इतकी मोठी होती की अक्षरशः धुरांचे लोट उठला होता। आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। रात्री उशिरा या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात नव्हती। कोणतीही जीवितहानी नसली तरी कापूस व इतर साहित्य व मशिनरी जळून खाक झाल्यात। आग कशी लागली याचं कारण समजू शकलेलं नाही। मात्र घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। नगरपालिका अग्निशमक दल, तासगाव नगरपालिका व उदगीर कारखाना येथील अग्निशमक दल यांनी आग आटोक्यात आणली, तर पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली। रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, तर त्या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता। नागरिक व अग्निशमक दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आले। शिवाय या आगीत लाखोंचं नुकसान झाल्याचं घटनास्थळी नागरिकांमधून बोललं जातं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।